मोठं वक्तव्य केलं आणि त्यामधून स्पष्टपणे त्यांनी जे आहे ते पेट्रोल, डिझेल असेल, सोनं असेल याबद्दल मोठी माहिती दिल्याचं देखील बघायला मिळालेलं आहेच. पण बघा आता मोठी माहिती समोर आलेलं असून काही वस्तूंच्या किमती पुन्हा एकदा आता वाढणार असल्याचं पण दिसून येत आहे. त्याचं कारण म्हणजे युद्ध. इराण इकडे इस्रायल असेल, अमेरिका असेल यांचं भीषण युद्ध झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पूर्ण जगावरती मोठं संकट आलेलं आहे. तरी भारतावरती सध्या स्थितीला तरी परिस्थिती चांगली आहे. आसपासच्या देशांमध्ये तर खूपच भयानक स्थिती निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. बघा आता नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती पुन्हा एकदा वाढणार आहेत, कोणत्या वस्तूंच्या किमतींमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये आता जास्त दर आपल्याला बघायला मिळतील, ती सर्व काय माहिती आपण बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची अपडेट एकदम व्यवस्थितमध्ये सविस्तर बघायला मिळेल. बघा आता आलेल्या माहितीनुसार काही वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं कारण समोर येत आहे आणि ते कारण म्हणजे युद्धाचं आहे. तर चला आता या ठिकाणी माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अशाच महत्त्वाच्या बातम्या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर चला पाहूयात. तर बघा आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी बोलत आहोत. थेट तुमच्या आणि माझ्या घराशी, आपल्या स्वयंपाकघराशी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या खिशाशी जोडलेला आहे. आपण सर्वजण सामान्य नागरिक आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोप लागेपर्यंत आपल्याला जगण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या वस्तू लागत असतात आणि त्यांची गरज असते. सध्या बाजारात गेल्यावर आपल्याला असे वाटते की काही वस्तूंचे भाव थोडे आटोक्यात आलेले आहेत. काही गोष्टी आज आपल्याला स्वस्त वाटत आहेत. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकते. कारण की काही अशा वस्तू आहेत की त्यांची गरज आपल्याला खूप असते आणि त्याच वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ देखील होऊ शकते. बघा मग आता गॅस सिलेंडर असेल, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, घरगुती साखर आपण जी वापरतो खाण्यासाठी, साखर असेल, खाद्यतेल असेल, गोडे तेल म्हणतो त्याला, ते गोडे तेल असेल, याच्या किमती नेमक्या कशा राहणार आहेत? वाढ होणार आहे का? वाढ होणार तर नेमकी कधीपासून होणार आहे? तेलाची डबे, जे खाद्यतेलाचे मोठे डबे असतात त्यांच्या किमती वाढणार आहेत का? खरंच 300-400 रुपयांनी एकदम त्याच्यामध्ये वाढ होईल का, की जास्त काही वाढ होणार नाही? या संदर्भातील देखील माहिती आपण बघणार आहोत. ही सर्व काही माहिती ऐकण्यासाठी, बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे अजून जीवनावश्यक ज्या काही वस्तू असतील त्याच्या किमती नेमक्या कशा राहणार आहेत. किराणा सामानातील वस्तू असतील, भाजीपाला असेल, कडधान्य असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल किंवा आटा असेल, जो गव्हाचा आटा असतो त्याच्या किमती कशा राहणार आहेत, त्याच्यामध्ये पण मोठी वाढ होणार आहे का, या संदर्भातील आणि अजून इतर बऱ्याच वस्तूंबाबतची माहिती आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण संपूर्ण माहिती आता व्यवस्थितपणे बघायला मिळेल. तर चला, आणि त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्या चांदीच्या किमती कशा राहणार आहेत, अजून वाढणार आहेत की घसरणार आहेत, याबद्दलची पण माहिती तुम्हाला आता ऐकायला मिळेल. यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला. तर बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल. बघा आता सध्या गॅस सिलेंडर हे तर महत्त्वाचं आहेच आणि त्यातले त्यात पेट्रोल, डिझेल असेल किंवा किराणा सामानातील इतर वस्तू असतील, याची मोठी गरज ही आपल्याला लागतच असते. आणि आता याच वस्तूंमध्ये मोठी वाढ होणार की किमती जशा आहेत तशाच राहणार, याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता सध्या स्थितीला आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतच आहोत. नेमक्या वस्तू कोणत्या महाग होणार आहेत आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जगण्यावरती काय भीषण परिणाम होणार आहे, ही पण माहिती बघूयात. हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, पण तो न वगळता शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, कारण यात दडलेली माहिती तुमच्या उद्याच्या घर खर्चाच्या नियोजनासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. जर तुम्ही काही वस्तू आजच घेऊन ठेवल्या तर तुमचा मोठा फायदा देखील होऊ शकतो, कारण की त्या वस्तूंच्या किमती आता जास्त वाढणार आहेत आणि अशा काही वस्तूंच्या किमती वाढणार आहेत की त्या वस्तू आपल्याला रोज लागत असतात, सारखं आपल्या वापरामध्ये असतात. अशा वस्तूंच्या किमतीमध्येच मोठी वाढ होतानाच दिसून येत आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार आता वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती वाढण्याचं कारण पण समोर येऊ लागलेलंच आहे. सुरुवात करूयात आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या आणि रोज लागलेल्या घटकापासून, म्हणजे खाद्यतेल आणि कडधान्य. त्यानंतर जे सोले म्हणतो आपण, शेंगदाणे, त्याच्या किमती कशा राहणार आहेत, त्याच्यात मोठी वाढ होणार का, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. सध्या स्थितीला खाद्यतेल आणि कडधान्य आज कदाचित तुम्हाला सूर्यफूल तेल, पाम तेल किंवा सोयाबीनचं तेल एक ठराविक दरात मिळत असेल, ते खाद्यतेल म्हणून आपण वापरतो. तुम्हाला वाटत असेल की चला आता भाव वाढणार नाहीत, पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या
काही घडामोडी सुरू आहेत, जे युद्धजन्य परिस्थितीच्या घडामोडी आपल्याला दिसून येत आहेत. तणावाचे ढग दाटून आलेले आहेत, म्हणजे सगळीकडे एकच परिस्थिती युद्धामुळे निर्माण झालेली आहे. कोणत्या पण वस्तूंची टंचाई ही बाहेरच वाढलेली आहे. त्यामुळे सरकारला देखील यावरती काही करता येत नसल्याचं दिसून येत आहे. कारण की ज्या काही वस्तू आहेत त्या बऱ्यापैकी बाहेरूनच येत असतात आणि त्याच वस्तूंची मोठी अडचण युद्धामुळे सध्या निर्माण होऊ लागलेली आहे. आणि युद्धाची ही भीषण परिस्थिती आपल्या देशामध्ये पण आता आपल्याला काही ठिकाणी दिसून येत आहे. पण एवढंच की भारतामध्ये तरी जास्त काही प्रमाणामध्ये भीषणता निर्माण झाली नाही, जी की इतर आसपासच्या देशामध्ये निर्माण झाली. मोठा एवढा देश असतो तो म्हणजे चायना. त्या चीन देशामध्ये देखील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. पाकिस्तानचा तर विचारच करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण की तो आधीच देश मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एकदम खालच्या स्थितीमध्ये दिसून येत आहे आणि युद्धामुळे तर त्याची पूर्ण स्थिती बिघडल्याचं आपल्याला दिसत आहे. पण भारताची परिस्थिती बघता इतर देशांपेक्षा अजून देखील चांगली आहे. ती म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नाही आहेत, कारण इतर देशांमध्ये मोठी वाढ आपल्याला दिसून आलेली आहे. बघा आता नेमका कोणता असा मोठा बदल होणार आहे की अशा कोणत्या वस्तूंच्या किमती आहेत की त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, ती देखील माहिती आपण बघणार आहोत. गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहतील, सूर्यफूल तेल, सोयाबीनचं खाद्यतेल यांच्या किमतीत नेमका काय बदल होणार, तर चला आता संपूर्ण माहिती राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. पेट्रोल डिझेलच्या पण किमतीबाबतची धक्कादायक मोठी माहिती समोर आलेली आहे. सोन्या चांदीच्या दराबाबत पण मोठी माहिती समोर आलेली आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी माहिती दिलेली असून त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, सर्व काय अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं आता काम करूयात. आता मात्र राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्थिती दिसून येत आहे. ती म्हणजे आता सध्या स्थितीला टंचाई आपल्याला काही प्रमाणामध्ये पाहायला मिळत होती, ती म्हणजे गॅस सिलेंडरची. ती टंचाई आता थोडीफार कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण बघा आता काही अशा वस्तू आहेत की त्यांच्या किमती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतात. होय, आता त्या वस्तूंच्या किमती जर वाढल्या तर सगळ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. नेमक्या कोणत्या अशा वस्तू आहेत की त्यांच्या किमती आता वाढतील. बघा, पेट्रोल डिझेल असो किंवा घरातील खाद्यतेल असो, त्यानंतर साखर असो, शेंगदाणे असो किंवा इतर कोणत्या घरातील किराणा सामानातील वस्तू असो किंवा भाजीपाला, कडधान्य, इतर अजून वस्तू असतील, यांच्या किमतीबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे. काही वस्तूंच्या किमती अचानकपणे वाढण्याचा अंदाज असून त्या वस्तू आपण घरामध्ये रोज वापरतो त्याच वस्तूंच्या किमती वाढण्याचा एक मोठा अंदाज जाहीर होत आहे. बघा, आपला भारत देश मोठ्या प्रमाणावरती खाद्यतेल परदेशातून आयात करतो. जेव्हा जगात कुठेही तणाव वाढतो, जहाजांचे मार्ग बदलतात, तेव्हा वाहतुकीचा खर्च दुप्पट तिप्पट होतो. तो वाढलेला वाहतूक खर्च परदेशातील कंपन्या स्वतःच्या खिशातून देत नाही, तर तो तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यामुळे येत्या काही काळामध्ये खाद्यतेलाच्या डब्यामागे मोठी दरवाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. होय, जे खाद्यतेल आपण सोयाबीन, सूर्यफुलाचे वापरतो ना, त्याचीच किंमत आता वाढण्याचा एक अंदाज असून जरी आता त्याच्या किमती कमी वाटत असल्या तरी पुढे चालून त्याच्या किमतीमध्ये एक मोठी वाढ बघायला मिळू शकते असा एक अंदाज जाहीर होत आहे. बघा, त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे आता तीच अवस्था आपल्या रोजच्या जेवणातील कडधान्याची पण आहे. बघा, त्यातले त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी माहिती दिलेली आहे. त्यांचं भाषणामधील वक्तव्य जर तुम्ही ऐकलं, ते काय म्हटलेले आहेत ते जर तुम्ही ऐकलं ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता ते काय म्हटलेले आहेत, कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार की कोणत्या वस्तू वापरू नका, याबाबत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ती माहिती मी तुम्हाला दाखवणार असून त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला आता नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत ही राहिलेली माहिती या व्हिडिओमध्ये आता 2 मिनिटात मी तुम्हाला दाखवणार आहे. आता लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला. तर बघू शकता नागरिकांना आता आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं आणि स्पष्टपणे सांगितलं आहे की जे आपण सोयाबीनचं, सूर्यफुलाचं जे काय खाद्यतेल खातो त्याचं खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा, ते कामापुरतं गरजेपुरतंच वापरा, जास्त अतिवापर टाळा, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्या म्हणण्यानुसार जे खाद्यतेल आहे त्याची बचत पण झाली पाहिजे, कारण की आता सध्या स्थितीला त्याचा वापर खूपच कामापेक्षा अधिक होतो. म्हणजे जेवढं लागतं त्यापेक्षा अधिक वापर हा पूर्ण भारतात सुरू आहे. पण त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे की याचा वापर थोडासा कमी करावा, म्हणजे कामापुरता करावा, असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. कारण की आता जर याचा वापर जास्त केला आणि जर पुढे चालून कमी जास्त टंचाई पडू लागली तर मग मोठी दरवाढ देखील होऊ शकते किंवा मिळण्यास देखील मोठी अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे त्यांनी आधीच जनतेला सतर्क केलेलं आहे आणि आधीच सतर्क करणं हे कधी पण योग्य राहतं हे देखील आपण म्हणू शकतो. बघा, आता त्यातले त्यात तूर डाळ असेल, उडीद डाळ, मूग डाळ, याशिवाय
केल्याशिवाय आपले जेवण पूर्ण होऊ शकतच नाही. मग आता यांच्या किमती वाढणार आहेत का किंवा स्थिरच राहणार आहेत? वाढल्या तर किती रुपयांनी किमतीमध्ये वाढ होईल या संदर्भातील पण मोठी माहिती आता समोर आलेली असून ती देखील सर्व माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता रोजच्या जेवणातील कडधान्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर तूर डाळ असेल त्यामध्ये उडीदाचा वापर जास्त करतो, डाळीचा वापर करतो, मूग डाळ, याशिवाय आपले जेवण पूर्ण होतच नाही. कारण या वस्तू रोज आपल्याला लागतातच भाजीसाठी, वरणासाठी किंवा इतर आपल्याला जे आहे ती खाण्यासाठी या वस्तूंची गरज खूप असते. पण बघा, आता याच्या पण किमतीत मोठा बदल होणार आहे. अचानक येणारा अवकाळी पाऊस तर कधी कडक उन्हाळा, यामुळे शेतीतील पिकांचे जे प्रचंड नुकसान झालेले आहे त्याचा परिणाम आता थेट हळूहळू बाजारात साठा कमी होण्यास दिसू लागेल. जेव्हा बाजारात माल कमी असतो तेव्हा लोकांची मागणी जास्त असते, तेव्हा भाव थेट गगनाला भिडतात. आज ज्या डाळी आपण सहज घेत आहोत, उद्या त्याच डाळी खरेदी करताना आपल्याला 10 वेळा खिशाकडे बघावं लागेल, म्हणजे पैशाकडे बघावं लागणार आहे. कारण याच्यामध्ये किमतीमध्ये मोठा बदल होऊन किमतीत वाढ होण्याचा एक अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. बघा, त्यातले त्यात यानंतर आपण आपल्या रोजच्या जीवनातील आणखीन एका महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे भाजीपाला आणि विशेषतः कांदा, लसूण आणि बटाटा या अशा गोष्टी आहेत ज्या श्रीमंतांच्या मोठ्या बंगल्यातही लागतात आणि गरिबांच्या झोपडीतही रोज शिजतात. सध्या बाजारात कांद्याचे भाव कदाचित सध्या स्थितीला कमीच आहेत, पण योग्य साठवणुकीचा प्रश्न आणि बाजारात नवीन माल येण्यास उशीर यामुळे अचानक बाजारात मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण एवढं आहे की कांद्याला जास्त भाव सध्या मिळत नाहीये. शेतकऱ्याचा कांदा कवडीमोल भावामध्ये आहे. सध्या काही ठिकाणी तर अक्षरशः क्विंटलभर कांद्याला जे आहे ते 50 पैसे 1 रुपये असा भाव मिळत आहे. ही एक खूपच कठीण परिस्थिती शेतकऱ्यांची बघायला मिळत आहे. कांद्याचा भाव हा 20-25 रुपये किलो तरी सहजासहजी सध्या भेटायला पाहिजे अशी पण शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण की 1 रुपये हे क्विंटलला अशा प्रकारचा दर एका शेतकऱ्याला भेटलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी जे आहे ते हजारो रुपये एकरी मोठ्या प्रमाणामध्ये 30-30 हजार 40-40 हजार खर्च कांद्याच्या पिकासाठी लागत आहे, त्याच शेतकऱ्याचा कांदा जे आहे ते खूप स्वस्तामध्ये गेल्याने शेतकरी पण नाराज झालेले आहेत. पण बघा, सध्या कांदा स्वस्त मिळत असल्यामुळे शहरातील लोक खुश आहेत, पण शेतकऱ्यावरती खूपच वेगळी अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कांद्याचा भाव वाढला तरी काही अडचण मानू नका, हे शहरातल्या लोकांनी गोष्ट लक्षात घ्यावी. तसेच आता महत्त्वाचं म्हणजे विचार जर केला तर योग्य साठवणुकीचा प्रश्न देखील बघायला मिळतोच. पण बघा, आता याच्या किमती कमी जास्त होत राहतील, पण त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमतीबाबतची मोठी माहिती आहे. याचा वापर देखील जपून करणं योग्यच ठरेल. तर चला आता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यांच्या किमती कशा राहतील, तूर डाळ, घरातील आटा असेल किंवा ज्वारी, बाजरी, गहू याच्या किमती काय राहणार ती माहिती आपण बघूयात. तर बघू शकता, मोठी माहिती आता समोर आलेली आहे. महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं आता काम करत आहोत, लक्ष द्या. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाची माहिती आपण पेट्रोल डिझेलची पण बघणारच आहोत. खाद्यतेल 1 लिटर आंतरराष्ट्रीय आवक महागल्याने 5 ते 15 रुपयांची वाढ होण्याचा एक अंदाज आहे. त्यानंतर तूर, उडीद डाळ 1 किलोमध्ये स्थानिक पुरवठ्यातील घट जर झाली तर 5 ते 10 रुपयांची वाढ होऊ शकते. गहू, तांदूळ 1 किलो यामध्ये सरकारी नियंत्रणामुळे जास्त बदल नाही आहे, पण 2 ते 5 रुपयांची वाढ झालीच तर होईल, अन्यथा वाढ होणार नाहीये. व्यावसायिक गॅस 19 रुपये किलो, 19 किलो जो आहे तो मासिक दरामध्ये नियमित बदल होऊन 15 ते 30 रुपयांचा बदल होऊ शकतो. अशा पद्धतीमध्ये दर याचे जे आहेत ते थोडेफार वाढू शकतात किंवा स्थिर राहू शकतात. त्यानंतर जो व्यावसायिक गॅस आहे त्याच्या किमतीमध्येही अशी परिस्थिती आपल्याला दिसते. आता घरगुती गॅस जो 14 किलोचा असतो, 14.2 किलोचा सरकारी अनुदानामुळे स्थिर आहे, पण शक्यतो याचे दर जास्त वाढणार नाही आहेत, स्थिरच राहतील. त्यानंतर पेट्रोल डिझेलचा 1 लिटरचा दर हा सध्या जे आहे ते आपल्याला बदलतानाचं दिसत नाहीये. सध्या तरी तो स्थिर आहे. याचा योग्य वापर जर आपण सुरू ठेवला तर तो स्थिरच राहील. जर योग्य वापर सुरू ठेवला नाही तर यामध्ये बदल होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि याचा योग्य वापर करा. आता स्वदेशी वापरण्याचं काम सगळ्यांनी करावं असं पंतप्रधानांचं देखील मत आहे. त्यामुळे सगळ्यांनी स्वदेशीकडे जास्त लक्ष द्यावं. पेट्रोल डिझेलचा वापर जेवढा लागेल असं नाही की करू नका असं म्हणणं नाही, पण करावा, पण योग्य तोच करावा. कारण की काही जण 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटरसाठी देखील मोटरसायकलचा वापर करतात. हे थोडंसं टाळावं असं देखील म्हणणं बघायला मिळत आहे. 1 वर्षासाठी सोनं घेणं हे टाळलं तर योग्य राहील असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेले आहेत. याबाबत तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.